गेल्या 3-4 दिवसातील लहरी हवामानाचा फटका द्राक्ष उत्पादकांना सुद्धा बसलाय। त्यातच हिवाळ्यातल्या अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्ष बागांवरती जाणवू लागलाय। या पावसामुळे हजारो एकरावरील द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। नाशिकच्या बागलाण आणि चांदवड या भागात द्राक्ष बागेतील द्राक्षांना तडे जायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसलाय। पावसाचा जोर वाढल्यास द्राक्ष बागा उद्ध्वस्त होण्याची भीती आहे। शिवाय द्राक्ष निर्यात थांबेल आणि द्राक्षांना भावही मिळणार नाही। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय। दाबाचा पट्टा हा उत्तर महाराष्ट्रामधून जात असताना त्याच्यामध्ये विशेषतः आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यामध्ये जे काही द्राक्ष आता हार्वेस्टिंग जिथं चालू होतं, ज्या द्राक्ष बागा तयार होतात त्याच्यामध्ये थोडा जरी हलका पाऊस पडत असेल तर त्या पावसामुळे घडामध्ये पाणी साचून आणि टेम्परेचर डाऊन असल्यामुळं बागा मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅकिंग गेलेलं आहे। अंदाजे तिथं 2 ते 2.5 हजार एकरावरती बागा शिल्लक होत्या। त्या सगळ्या बागांचं क्रॅकिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि एकरी उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्यांच्या फार मोठी याच्यामुळे वाढ होणार आहे। त्याच्यामुळे हे क्लायमेट असंच जर राहिलं तर मोठं आर्थिक संकट शेतकऱ्यांवरती येईल।